नमस्कार. आम्ही आलो आहे म्यानमार येथे म्यानमार गेट पाहण्यासाठी. आज होता सॅटर्डे म्हणजे सुट्टीचा दिवस, त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की या सॅटर्डेला आपण म्यानमारला जायचं. आणि आम्ही मित्रांनो, मी आहे प्रसाद आणि आपलं यूट्यूब चॅनल म्यानमार स्पॉट यामध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी 4:30 वाजता उठल्याच्या नंतर पहिले मी फ्रेश झालो. फ्रेश झाल्याच्या नंतर माझी गाडी साफ केली. गाडी साफ केल्याच्या नंतर मोबाईल माउंट वगैरे सेट केला आणि गाडी माझी राईडसाठी पूर्णपणे प्रिपेअर्ड केली. तर बिलकुल टाईमपास न करता सकाळी 4:30 वाजता आम्ही निघालो राईडसाठी. राईड करत असतानाच मस्त सूर्याचं दर्शन आम्हाला झालं. सो सकाळचा सूर्योदय आम्ही बघितला. मग काय उतरलो गाडीवरून आणि काढले फोटोज आणि व्हिडिओज. आणि सकाळच्या 7:30 वाजता आम्ही पोचलो म्यानमार येथे म्यानमार गेट पाहण्यासाठी. तर कैसा लगा मेरा मजाक. तर हे काही म्यानमार वगैरे नाही आहे, तर म्यानमार गेट आहे आपल्या इगतपुरी नाशिकमध्ये. सो वन डेसाठी हा प्लॅन खूपच छान आहे. वन डेसाठी तुम्ही राईड करत की मित्रांबरोबर फॅमिलीबरोबर इकडे येऊ शकता. आम्ही सध्या बाहेरच उभे होतो बिकॉज म्यानमार गेट 10 वाजता ओपन होणार होतं आणि आम्ही सकाळी 7:30ला पोचलेलो. सो आम्ही तेवढ्या वेळात बाहेरच टाईमपास केला. म्यानमार गेट ओपन झाल्याच्या नंतर आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्याच्या नंतर म्यानमार गेटमधून आतमध्ये गेल्याच्या नंतर खूप मोठं गार्डन एरिया आहे आतमध्ये. सो फोटोज व्हिडिओज काढण्यासाठी खूप छान वातावरण आहे. आतमधलं वातावरण जे आहे ते पूर्णपणे निसर्गरम्य, वेगवेगळ्या प्रकारचे तिकडे झाडं वगैरे लावलेली आहेत आणि खूप वेल मेंटेन ठेवलेलं गार्डन आहे आतमध्ये. सो आतमध्ये जाऊन आतमध्ये फिरून एवढं भारी वाटलं आम्हाला, खरंच खूप छान वाटलं. त्यानंतर आम्ही म्हणजे आतमध्ये गेल्याच्या नंतर आमचा पूर्णपणे मूड फ्रेश झाला. इतकं छान ते त्यानंतर गार्डन मेंटेन ठेवलेलं होतं. त्यानंतर आम्ही बरेच सारे फोटोज काढले, व्हिडिओज काढले आणि तो एन्जॉय केला. सो तुम्हालाही कोणाला यायचं असेल तर इगतपुरी येथे जवळच आहे, मुंबईपासून इगतपुरी येथे तुम्ही हे म्यानमार गेट पाहण्यासाठी येऊ शकता. खूप छान एरिया आहे आणि खूप छान वाटलं आतमध्ये येऊन, मस्त होतं. सो म्यानमारला जायची गरज नाही आहे. म्यानमार गेट आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण बघू शकतो आणि एक्सप्लोअर करू शकतो. अशा प्रकारे आम्ही म्यानमार गेट आणि म्यानमार आम्ही एक्सप्लोअर केलेला आहे. त्यानंतर आमच्याकडे बराच टायमिंग शिल्लक होता. म्यानमार गेट फिरून झाल्याच्या नंतर आमच्याकडे बराच टाईम शिल्लक होता. आता काय करायचं, लगेच घरी कुठे जायचं, म्हणून मग तिथूनच जवळ 10 किलोमीटरच्या आतमध्ये एक स्पॉट होतं. ते म्हणजे आपलं बाहुली डॅम. ॲक्च्युली बाहुली डॅम हा पावसाळ्यामध्ये बघण्यासाठी खूप छान असतो, पण या भागात मी तर पहिल्यांदा आलेलो आणि बाहुली डॅमला परत येईल की नाही माहीत नाही, परत पावसाळ्यामध्ये मी येईल की नाही या भागामध्ये माहिती नाही. त्याच्यामुळे मग आम्ही सरळ गाडी काढली, आम्ही तिथून निघालो बाहुली डॅम येथे. तर तुम्ही बघू शकता बाहुली डॅम. आता ॲक्च्युली काहीच पाणी नव्हतं, पाणी पूर्णपणे आटलेलं. वरती बघू शकता डॅमवरती तर बिलकुल पाणी दिसत नव्हतं, खाली थोड्याफार प्रमाणामध्ये पाणी होतं. पण ठीक आहे, तो स्पॉट जवळच होता तिथून पुढे, म्हणून मग आम्ही बाहुली डॅमवरती आलो. आता बाहुली डॅमवरती आल्याच्या नंतर तिकडे सुद्धा काही लोक फिरायला आली होती. तर काही लोक जी होती ती सरळ पायऱ्यांच्या दिशेने वरती डॅमवरती चढणार होती. वरती पाणी आहे डॅमवरून, जो मेन नजारा आहे वरचा, तो मेन नजारा पाहण्यासाठी बाहुली डॅमचा. सो ते लोक पायऱ्यांवरती चालले होते आणि आम्ही आपलं हळूहळू एन्जॉय करत, आम्ही दोघेच होतो, तर एक्सप्लोअर करत हळूहळू बघत चाललेलो. तर समोर थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही त्या पायऱ्यांनी थोडंसं पाणी तिकडे साठलेलं होतं, कंटिन्यू चाललेलं. पण हे बघू शकता इकडे थोडंसं पाणी आपल्याला दिसते. पाणी काही स्वच्छ दिसत नाही आहे, त्याच्यामुळे पोहायची इच्छा झालेली, पण ती झालेली इच्छा मरून गेली. मग आम्ही हळूहळू पुढे सरकत होतो. आम्हाला पण वरती जायचं होतं, वरचा नजारा बघायचा होता, पाणी किती आहे काय ते सुद्धा बघायचं होतं. सो तुम्ही बघू शकता आम्ही थोड्या वेगळ्या वाटेने पुढे निघालो होतो. तुम्ही फक्त विचार करू शकता की पावसाळ्यामध्ये इथे किती मस्त वाटत असेल, जेव्हा इथून पूर्ण पाणी वाहत असेल खाली. इथून जेव्हा पूर्ण पाणी वाहत असेल खाली, काय मस्त वाटत असेल, खतरनाक वाटत असेल, खतरनाक सुद्धा रोड आहे. पण इकडून पायऱ्या नाही आहेत सर, तुम्ही बघू शकता. हा पूर्ण हां पण शेवटी कसं आहे, आपण ट्रेकर लोक, आपण ट्रेकिंग करणारी माणसं, त्याच्यामुळे सरळ पायऱ्या दिसल्या की पाय तिकडे नाही वळणार, येडी वाकडी वाट दिसली की पाय तिकडे वळतात. बघू शकता ते जे समोर लोक उभी आहेत ती पायऱ्यांवरून आलेली आणि हा रोड पुढे पायऱ्यांनाच मिळतोय. सो चला, खाली तर तुम्ही बघितलंच होतं काही पाणी नव्हतं. मग आम्ही वरती गेलो. वरती गेल्याच्या नंतर थोडं आम्ही फोटोशूट वगैरे केलं मोबाईलमध्ये, सगळे सीन्स वगैरे घेतले, सगळे सिनरिक व्ह्यू वगैरे घेतले आम्ही. त्याच्यानंतर पाणी बघू शकता तुम्ही, पाणी जास्त काय पाणी नव्हतं, पाण्याची पातळी तशी कमीच होती, पण ठीक आहे. चला, आपण आलेलो तिकडे, सो आपण बघितलं कशा प्रकारे हा डॅम होता. तो तुम्ही बघू शकता, खूप छान आणि सकाळचंच वातावरण होतं. आय थिंक 10 वाजले होते
त्यानंतर आम्ही बघू शकतो थोडंसं फिल्मी स्टाईलने इकडे थोडीशी मजा मस्करी वगैरे केली, व्हिडिओ वगैरे बनवला, शाहरुख खानची स्टाईल वगैरे करण्याचा प्रयत्न केला व्हिडिओमध्ये आमच्या. सो बघू शकता जमलं की नाही माहीत नाही, पण आम्ही प्रयत्न तर केला आहे. तो प्रयत्न फक्त आमच्या मजेसाठीच होता. काहीतरी फनी तिकडे गेल्याच्या नंतर काहीतरी फनी ॲक्टिव्हिटी करावी म्हणून आपला मी करत होतो. हा जो मित्र आहे तो माझा मित्र होता जोडीला रायडर, तो पण रायडरच आहे. सो तो माझ्या जोडीला होता राईड करायला. त्याचाच मला ॲक्च्युली फोन आलेला म्हणून आम्ही दोघांनी आजचा हा प्लॅन बनवला होता. मग ते सगळं एक्सप्लोअर करून झाल्याच्या नंतर आम्ही मग परत रिटर्न निघालो.